म्हाळसाताईंनी माझ्या पायी गडाचा दरवाजा बंद केल्यात. मला ठाव हाय हे समज माझ्या पायी होत आहे आणि माझ्या पायी माझ्या देवासनी त्रास झालेला मला नाही बघवणार. मला म्हाळसाताईसनी भेटावं लागलच. काय करावं आता? देव आणि म्हाळसाताई गडावरच आहे ती. देव आणि म्हाळसाताई समोर असत्याल तेव्हाच त्यांच्या मोर पदर पसरून चूक पोटात घ्या सांगावं का त्यासनी? त्यांना सांगते का जी शिक्षा द्यायची असेल ती मला द्या, पर देवासनी त्याचा त्रास होईल असं काय बी करू नका. जावं का आत? हातनच जावं का दुसरीकडनं जावं? काय बी कळना झालं आहे. मी देखील एक स्त्री आहे. मला देखील एक मन आहे. माझ्या मनात अजूनही भावना आहेत. ते इतकंही कठोर पाषाण झालं नाही की कोणत्याही स्त्रीची व्यथा ते समजून घेणार नाही. बानू देखील एक स्त्री आहे. विवाहानंतर ती सारं काही सोडून या जेजुरीत आली आहे. तिला हा प्रांत नवीन आहे, लोक नवीन आहेत. मी यांना जर नाही म्हटलं असतं तर हे गेले नसते, पण मलाच बानूची कीव आली आणि म्हणून मी यांना होकार दिला. पण याचा अर्थ माझा यांच्यावरचा राग कमी झाला असं नाही. याचा अर्थ मी सारं काही विसरून तिला क्षमा केली असं नाही. हातनच जाते. बानू आणि म्हाळसा दोघी समोरासमोर आल्या तर अनर्थ होईल. मला हे टाळायलाच हवं. कोण होता आता तिथे? बाहेरून कोणी आलं असावं का? बानू,
का मलाच तसा भास झाला? कदाचित दासीच असावी. एवढा भोला मोठा गड आहे, हा तर कुठं शोधू देवास नाही. काय करू? बानू, बानू, देवा तुम्ही अव तुम्हासनीच हुडकत होते म्या. मला वय देवा, मला तुमची लय काळजी वाटत होती. माझं मनच थाऱ्यावर नव्हतं. मी तुला कधीही अंतर देणार नाही ह्यावर विश्वास नाही का बानू? तसं नाही देवा. अव तुम्हीच मला म्हणला होता का मी येतो म्हणून. तुम्ही असं बी म्हणला होता का गडावर येण्यासाठी मेना पाठवतो. पर तो मेना भी आला नाही आणि तुम्ही बी नाही आला सा. मला काळजी वाटली आणि म्हणून मी तुम्हासनी हुडकत गडावर आले. पण बानू, तुझं इथे येणं उचित नाही. जर म्हाळसेने तुला इथे बघितलं तर तिचा राग अनावर होईल. खरं सांगू का देवा, मला म्हाळसाताईसनी भेटायचं आहे. बानू, तुला म्हाळसेला भेटायचं आहे? भय देवा, मला त्यासनी भेटायचं आहे. मला त्यांच्या संग बोलायचं आहे. माझी काही चूक झाली असेल तर ती पदरात घ्या हे सांगायचं आहे. माझ्या चुकीपायी तुम्हासनी त्रास नग असं वाटतं मला. बानू, तुझा सामंजस्यपणा मला कळत आहे, पण म्हाळसेला भेटायची ही योग्य वेळ नाही. आणि आता म्हाळसा तुला भेटायला सिद्ध होणार नाही. तू जर म्हाळसे समोर गेलीस तर त्याचा तिला राग येईल. आणि रागाच्या भरात ती काय करेल हे सांगता येत नाही. पर देवा, बानू, योग्य वेळ येईल तेव्हा तुझी आणि म्हाळसेची मी स्वतः भेट घालून देईन. बानू, त्याचा विचार आत्ता नको. आत्ता आपल्याला तुझ्या निवासस्थानी निघायला हवं. प्रतिशोध प्रतिशोध प्रतिशोध. हा कुंभक त्याचा प्रतिशोध घ्यायला विसरला की काय असं त्या खंडोबाला वाटत असत. पण नाही, मी काहीही विसरलेलो नाही. माझा सारा अपमान मी साठवून ठेवला आहे आणि योग्य वेळ आली की मी माझा प्रतिशोध घेणारच. जेजुरीत प्रतिकूल परिस्थिती आहे. खंडेराय, तू मला अडवायचा कितीही प्रयत्न केला तरी मी माझा सूड घेतल्याशिवाय तुला सोडणार नाही. कुंभक, तू काही सुधारणार नाहीस.
आतापर्यंत तुला कोणतेही कडक शासन केले नाही याचा तू चुकीचा अर्थ घेऊ नकोस. तुझ्या कर्माची फळं तुला एक ना एक दिवस मिळणार आहेत हे ध्यानात ठेव. जर वेळीच तू तुझी ही दुष्कृत्य थांबवली नाहीस तर तुला शासन करण्याचा दिवस लवकरच येईल. देवा, मला ठाव आहे माझ्यामुळं तुम्हासनी लई त्रास होत आहे ना. बानू, मला केवळ माझं कर्तव्य पार पाडायचे आहे. वयजी, पर त्यापायी तुम्ही कसला तरी विचार करत असतायसा बघा. बघा, आता बी तुमचं माझ्या माझ्याकडं ध्यान नाही जी. तुला वाटते आहे तसे काही नाही. मी दुसऱ्याच विचारात होतो. आणि तो कसला हे विचारलं तर चालेल का देवा? योग्य वेळी मी तुला ते सांगेन. आता तू निश्चिंत राहा. भानू, तुम्ही या या आत या. अगं बस की होतं. बसा. तुम्ही बसा, मी आलेच. म्हणजे हे काय नवीनच म्हणायचं तुझं? अगं, असं पाहुण्यांवानी कशापायी वागवायलीस मला? पाहुण्यांवानी थोडीच हाय. तिन्ही सांजेच्या वेळेला तू आणि देव घरला आला हायसा म्हणून बसा म्हणलं. दमला असाल आणि सकाळ धरणं तू बी काय खाल्लं नाहीस म्हणून बसा म्हणलं. आलीच म्या. मैं अभी आली. आजवर मी म्हाळसा आणि बानू या दोघींवर कधीही कोणतेही संकट येऊ दिले नाही. या शिवलीलेत माझा आणि बानूचा विवाह होणार हे वचन मी पार्वतीला दिले होते. त्याचे म्हाळसेला दुःख होते आहे. माझा आणि बानूचा ती त्यामुळेच राग राग करते आहे. आणि अशा वेळी कुंभकाचे पापी मन काहीतरी अघटित व्हावं ह्याचा विचार करत असणार.
म्हाळसाला हानी पोहोचवण्याचा विचार जर कुंभकने केला तरी म्हाळसाच्या क्रोधासमोर त्याला त्याचा जीव गमवावा लागेल, कारण ती आदिशक्ती रूप आहे. पण बानू काय करणार? जर कुंभकने बानूवर कोणतेही संकट येईल अशी परिस्थिती आणली तर त्यातून मला पहिलं बानूला वाचवणं आवश्यक आहे. बानू, आज मी तुला एक वचन देतो आहे. यापुढे तुझ्यावर कोणतेही संकट आले तर सर्वप्रथम मी तुझे रक्षण करीन. देवा, तुमचं माझ्याकडे ध्यान हाय हे ठाव हाय मला. तुमचा आशीर्वाद हाय माझ्यावर. अजून काय हवं मला? मग असे असताना तू नेहमी कोणत्या चिंतेत असतेस? बानू, तुला एक विचारू? इचाराजी. तू इथे खरोखर आनंदात आहेस ना? होय देवा. अव, माझं तुमच्या संग लगीन झालं हाय. अजून काय हवं आहे मला? मग ही चिंता कशाची? देवा, तुम्ही जेव्हा आता नव्हतात तेव्हा मला काय बी सुचना झालं होतं बघा. माझ्या पायी माळसाताई तुमचा राग राग करतात ते मला चांगलं नाही वाटत, आणि त्याचीच काळजी असते आम्हाला. बानू, म्हाळसेचा राग अयोग्य आहे असं मी नाही म्हणणार, पण भविष्यात एक दिवस असा येईल की त्या दिवशी म्हाळसा स्वतःहून तुझा स्वीकार करेल. पण आज मला तुला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. काळजी? बानू, मी म्हाळसेला एक वचन दिले आहे. यापुढे पंधरवड्यातून केवळ 2च दिवस मी तुला भेटायला येईन.